तर हे जे इथे मी जेवढे पदार्थ दाखवलेत ह्याच्यामधले तुम्ही कुठलेही 6 पदार्थ घेऊ शकता. 6 प्रोडक्ट तुम्ही घेतलेत तर फक्त तुम्हाला 5 प्रोडक्ट्सच पेमेंट करायचं आहे. 6वं प्रोडक्ट तुम्हाला पूर्णपणे फ्री देण्यात येईल. पण स्नेहल तुला आला का हो वास? आला. तू जसं उघडलंस तसंच आलं. अतिशय सुंदर खूप असा हा छान. केसर आहे. खूप छान आहे बघा. हिने तिथे उघडलं तरी मला असं इथपर्यंत वास आलाय. अनपॉलिश फॉर्म मध्ये खाल्ल्यानंतर उपवासाला त्याचा फायदा असा असतो की ते पचायला हलके, कारण हाय फायबर असतं त्याच्यामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे हा आहे मिलेटचा खाकरा. वा छान. अतिशय टेस्टी आणि तो मिलेटचा सुद्धा उपवासाचा. उपवास. मंडळी नमस्कार. वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे ठाणे वेस्टला केसरबाग येथे. ठाणे वेस्टला आल्यानंतर वसंत विहार मध्ये यायचं आहे आणि वसंत विहार मध्ये आपल्याला ही आम्रपल्ली बिल्डिंग दिसेल, आम्रपल्ली ॲक्टिव्ह, आणि तिथे हे शॉप नंबर 70 केसरबाग. शेतकरी टू ग्राहक असा ह्या स्टोअरचा कॉन्सेप्ट आहे. चला आता आपण आज जाऊया आणि एक एक वस्तूंची प्राइस आणि त्याची क्वालिटी, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. आता केसरबागमध्ये का, तर ते आपल्याला वैशाली सांगणार आहे. वैशाली नमस्कार. नमस्कार. कशी आहेस? मी मस्त आहे स्नेहल, तू कशी आहेस? मस्त. तर वैशाली आता माझ्या व्ह्युअर्सना सांग ना की आपण एक गेल्या वेळेला व्हिडिओ केला होता, तो नक्की कुठला होता आणि आता आपण काय दाखवणार आहोत? येस, तर स्नेहल सगळ्यात प्रथम तर मी तुझे खूप आभारी आहे, कारण लास्ट टाइम आपण जो व्हिडिओ केला होता केसरबागच्या प्रोडक्ट संदर्भात, तर त्याला वाव स्नेहलच्या प्रेक्षकांकडून अतिशय छान प्रतिसाद मिळाला आणि तो खूपच म्हणजे छानच प्रतिसाद होता. आणि अरे तुझी प्रोडक्ट पण तशीच आहेत ना ग. बरोबर आहे. तर मंडळी केसरबाग नक्की काय आहे, केसरबाग मध्ये काय काय मिळतं ह्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागलेली असेल. तर वैशाली सांग ना नक्की तुझ्याकडे काय आहे? येस, केसरबाग ही कंपनी केसरबाग कॉटेज इंडस्ट्री 2020 मध्ये मी स्थापन केलेली आहे आणि तेव्हापासून आपण सुरुवात केली होती कोल्डप्रेस ऑइलच्या सप्लाय पासून. तर त्या कोल्डप्रेस ऑइलला इतका छान प्रतिसाद मिळालेला बघून आपण त्यानंतर हळूहळू एक एक प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर आता आपल्याकडे कम्प्लीट रेंज आहे. किचन मध्ये लागणारे A to Z प्रोडक्ट सगळे केमिकल फ्री, सात्विक, दर्जेदार उत्पादन आपल्याकडे आहेत. जसं आपल्याकडे तेलाची पूर्ण रेंज आहे गोडे तेलाची, त्यानंतर A2 गीर गाईचं तूप आहे, A1 तूप आहे बेलोना मेथडनी काढलेलं, नॅचरल स्वीटनर्स आहेत, सगळी पिठं मिळतात आपल्याकडे, ज्वारी, बाजरी, गहू, थालीपीठाचे भाजणी वगैरे, आणि हे सगळे पिठांचं प्रोसेसिंग आपण स्वतः करतो आपल्या चक्कीवरती. रोजच्या रोज फ्रेश दळले जातात. आणि कडधान्य पण आहेत ना? सगळी कडधान्य आहेत, डाळी आहेत. त्यानंतर स्नॅक रेंज, हेल्दी स्नॅक रेंज आपली खूप मोठी आहे, ज्यामध्ये सगळे मल्टीग्रेन कुकीज आहेत, मिलेटचे खाकरा आहेत, असे बरेच मोठी प्रोडक्ट. आणि विशेष म्हणजे हे सगळं फार्मर्स टू आपण असं आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाहीये, सगळं नैसर्गिकरित्या पिकवलेलं हे सगळं आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला काहीच हार्मफुल नाहीये. आजकाल तुम्हाला माहिती असेल की काय काय विविध तऱ्हेचे रोग होतात, आपण ते ऐकतो, कारण का सगळीकडे केमिकलची फवारणी केलेली असते. तर ही जी आपल्याला प्रोव्हाइड करते हे जे सगळी उत्पादनं, ती टोटली नैसर्गिकरित्या ऑर्गॅनिकरित्या पिकवलेली आहेत. तर बेसिकली तेलाची काय काय रेंज असते आपल्याकडे, म्हणजे काय काय प्रकार असतात? तेलामध्ये आपल्याकडे हे आहे ग्राउंडनट ऑइल, म्हणजे शेंगदाण्याचं तेल आहे. सॅफ्लॉवर म्हणजे करडईचे तेल आहे. हे आहे सनफ्लॉवर ऑइल, सनफ्लॉवर सूर्यफुलाचं तेल आहे. मस्टर्ड आहे, तिळाचं तेल आहे, कोकोनट ऑइल आहे. अशी सगळी पूर्ण मोठी रेंज आहे आपल्याकडे. आणि साधारण छोट्यातली छोटी बॉटल किती ग्रामची असते? अगदी 100 ml ची पण बॉटल तुम्हाला मिळू शकते. आणि मॅक्झिमम 5 लिटर पर्यंत आहे. तर हे झालं तेलांविषयी. तसंच आपल्याला अगदी राई जिऱ्यापासून पण आपल्याकडे सगळं मिळतं. अगदी सगळं मिळतं. म्हणजे मसाल्याचे पदार्थ सगळे, राई, जिरं, म्हणजे काळी मिरी, दालचिनी, लवंग, सगळं, मोठी वेलची, लहान वेलची, सगळं, हळद वगैरे सगळं, म्हणजे जे आपल्याला किचन मध्ये लागतंय ते सगळं हिच्याकडे उत्तम दर्जाचं मिळतंय. त्याचप्रमाणे आपल्याला हिच्याकडे कडधान्य देखील मिळतात, तांदूळही मिळतात ना? मी तिथे सॅम्पल तुझे बघितले. इंद्रायणी तांदूळ मला प्रचंड आवडतो आणि तो तुझ्याकडे आहे, तर जाताना मी नक्की घेऊन जाणार आहे. इंद्रायणी आहे, आंबेमोहर आहे, वाडा कोलम आहे, त्यानंतर बासमती आहे, आणि तो सुद्धा डायरेक्ट फार्मर्स टू आणि ऑर्गॅनिकली. ते कारण मी बरेच वेळा ना इंद्रायणी घेतलं, मला जी टेस्ट असते ना ऑर्गॅनिक ती लागलीच नाही.
तू हा हा, नक्की वापरून नक्की बघ. हा, तेच. आणि त्याचबरोबर ही आता तू मगाशी म्हणाली त्याच्याप्रमाणे आपल्याकडे तूप पण आहे. तूप त्या पण आहे. तुपाचं काय वैशिष्ट्य आहे? आता हे जे आहे हे गीर गाईचं तूप आहे. ह्या आम्ही ज्या गोशाळेकडून आम्ही सोर्सिंग केलेलं आहे, तिथं केवळ गीर गाईचं पालन केलं जातं आणि अगदी नॅचरली ओपन फील्डमध्ये ग्रेझिंग होतं या गायींचं. त्यांना कुठल्याही प्रकारचे अँटीबायोटिक्स किंवा देत देत नाहीत, नाही, हा. हार्मोन्सचे इंजेक्शन देत नाहीत दूध जास्त येण्यासाठी. हम्म. आणि जे तिथली स्वच्छता वगैरे आणि हायजीन हा येस म्हणजे आणि रोजच्या रोज तिकडे बिलोना मेथडनी तूप काढलं जातं. बिलोना मेथड म्हणजे काय? हे मी नवीनच हम्म. ऐकते. अच्छा, बेलोना मेथड म्हणजे काय तर पहिलं दूध जे असतं ते गरम करतात, त्यानंतर त्याचं दहीमध्ये रूपांतर केलं जातं. दहीला घुसळून जे वरती लोणी येतं त्या लोण्याला कढवलं जातं. म्हणजे जे आपण पारंपरिक आपली पद्धत. पारंपरिक पद्धत ही बेलोना हा, मेथड जी अच्छा. आयुर्वेदामध्ये आपल्या अच्छा. सांगितलेली आहे. वेअरएज आपल्याला बाजारामध्ये जे तूप मिळतं हम्म, जे कंपॅरेटिव्हली स्वस्त असतं तर बरोबर. ते क्रीम पासून प्रोसेस केलेलं अच्छा. असतं. म्हणजे कसं असतं कच्चं दूध जे असतं ना त्याला घुसळतात ओके. आणि त्यावर जे क्रीम हा, निघतं त्या मलाई येते. क्रीमला अच्छा. कढवतात आणि खालचं जे दूध राहिलेलं असतं त्या दुधाला परत पाश्चराइज करून विकण्यात येतं. अच्छा. त्यामुळे ते स्वस्त मग ही असतं. अगदी छान इन्फॉर्मेशन तुम्हाला हा. दिलीस. ऍक्च्युली मला माहिती नव्हती. हा. पारंपरिक पद्धत ती माहितीये की जी Yes. आपली आई आजी हा, करत हा. आली आहे. त्यालाच बेलोना मेथड असं अच्छा. म्हटलं जातं. वैशाली तुझ्याकडे गुळ पण बघतेय मी. हो, आपल्याकडे ना हे जे ऑर्गॅनिक गुळ आहे अच्छा. अगदी नॅचरली प्रोसेस्ड आहे. ह्याच्यात कुठल्याही केमिकलचा, सोडियमचा वापर केलेला नाहीये. तर नॉर्मली कसं असतं बाहेर जे बाजारात मिळतात त्यामध्ये बऱ्यापैकी केमिकल्सचा वापर केलेला अच्छा. असतो प्रोसेस करताना. पण हे गुळ असं आहे की एकदम नॅचरली प्रोसेस्ड आहे आणि अतिशय टेस्टी आहे. हो का? हा, अगदी मग हा तोंडात आपल्याला घातला की विरघळेल खडाच असं. मिळतो का पावडर आहे? ह्याच्यामध्ये सगळे 3 प्रकार माझ्याकडे आहेत. क्यूब पण. हा, छोटे छोटे क्यूब पण हा. आहेत ज्याला आपण कळी गुळ म्हणतो. हो. असे मोठे क्यूब पण आहेत आणि जागरीची पावडर पण आहे पावडर जी पण आपण आहे. चहात टाकून हो. ते चहा बनवू मी शकतो स्पेशली ती गुळाचा. कॉफीत तशी वापरते. हा, हा. येस. तर म्हणजे तिन्ही ऑप्शन अवेलेबल तिन्ही आहेत. ऑप्शन गुळामध्ये आहेत आणि खानसरी साखर जी आपली मग ती बेस्ट खानसरी सेलिंग साखर आहे. म्हणजे काय? ते आधी सांग. हा. खानसरी साखर पण अशीच थांबा, आहे की दाखव ना खानसरी साखर. खानसरी साखर इथे हे ही खानसरी आता साखर तू आहे. म्हणा खानसरी हा. साखर. तर ही खानसरी साखर आहे. खानसरी साखर हिचे वैशिष्ट्य काय तर ही सल्फर फ्री, ब्लीच फ्री आणि नॅचरली क्रिस्टलाइज असते. म्हणजे काय असतं बाजारात जी रेग्युलर सफेद मिळते. हा. व्हाईट शुगर जी मिळते ना ती ब्लीच केलेली असते एकतर. अच्छा. त्यानंतर तिला क्रिस्टलाइज करताना केमिकल वापरतात. अच्छा. त्यामुळेच तुम्ही बघू शकता की त्याचे जे क्रिस्टल्स असतात ते एक्झॅक्टली स्क्वेअर क्रिस्टल मध्ये ती हो, बरोबर. फॉर्म होते आणि असं एक सफेद तवंग हा, येतो आणि त्याच्यावर. हा. तसं आपली जर साखर बघाल तुम्ही तर ही जस्ट हा उसाचा रस असतो. ऐक ऐक हा. जेव्हा ही बोलेल ना तेव्हा जर इकडे ये ना असं म्हणजे ह्याला फोकस कर. तर हे काय असतात हे तर ही जी खानसरी साखर असते ना ही नॅचरली क्रिस्टलाइज असते म्हणूनच तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये हे क्रिस्टल फॉर्म मध्ये नाहीये. ही अच्छा. जस्ट पावडर आहे. म्हणजे इतकी हे. सोपी प्रोसेस आहे ना. उसाचा रस जो असतो ना तो मोठमोठ्या कढयांमध्ये उकळला जातो आणि अच्छा. एका सर्टन टेम्परेचरला तो गॅस बंद केला जातो आणि जेव्हा ह्यातलं कम्प्लीट मॉइश्चरायझर उडून जातं अच्छा. तेव्हा खाली जो राहते ती ही साखर आहे. इतकी प्युअर फॉर्म ऑफ शुगर असं म्हणू शकतो आपण. म्हणजे विदाऊट केमिकल. विदाऊट केमिकल. आणि आपण जे सफेद खातो ते पूर्ण केमिकल ती युक्त पूर्ण आपण केमिकल खातो. आणि त्याचा ना खूप जास्त कन्झम्पशन नंतर हळूहळू आपल्याला किडनीला प्रॉब्लेम होऊ शकतो. हा. तर मंडळी तुम्ही म्हणजे लक्षात ठेवा की जेणेकरून शक्य होत असेल तर ही साखर आजपासून जेवणात युज करा. येस, म्हणजे खानसरी चहा साखर. कॉफी मध्ये जे काय मग आता ह्याच्यापासून आपण गोड पदार्थ पण बनवू हो, शकतो ना. कुठेही जिथे जिथे रिफाईंड शुगर वापरतात तिथे सगळीकडे आपण खानसरी साखर रिप्लेस अच्छा. करू म्हणजे शकतो. लाडवामध्ये खीरेमध्ये सगळीकडे. तर दिवाळीचे जर फराळ करायचा असेल तर ह्या साखरेपासून. खानसरीमध्ये करा. तर वैशाली आपण तेल पाहिलं, साखर पाहिले, गूळ पाहिले. आता मेन म्हणजे आपल्याला जी आमटी लागते किंवा अजून पुरणाच्या पोळ्या करायच्या त्याच्यासाठी जी डाळ लागते त्याच्याबद्दल सांग ना. ह्याच्यासाठी ज्या डाळी असतात ना बऱ्याच वेळा तू ऑब्झर्व केलंय का की खूप जण अशी तक्रार सांगतात की तूर डाळीचं वरण खाल्लं की पचत नाही, Acidity ब्लोटिंग होते. होतं, हो. ऍसिडिटी होतं. तर त्याला एक छान अल्टरनेटिव्ह म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक ह्या डाळी अन्नात वापरायच्या. वापरा. येस, स्वयंपाकघरात वापरा. या डाळींचं वैशिष्ट्य काय हे आता एकतर अनपॉलिश्ड आहेत आणि या केमिकल फ्री कम्प्लिटली ग्रोन आहेत. अच्छा. पेस्टिसाइड कुठल्याही प्रकारचं केमिकल पेस्टिसाइड वापरलेलं नाही. वापरलेलं नाही. अगदी ह्याच्या गाईच्या शेणापासून जे
खत तयार होतं, त्याच्यावरती हे वाढलेलं असतं सगळं. वा, तर छान. ह्या सगळ्या डाळी अशा प्रकारच्या सगळ्या डाळी आमच्याकडे आहेत. तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, उडीद डाळ आहे, मसूर डाळ आहे आणि रोजच्या वापरात आपण काही ह्या डाळी वापरायला लागलो रोजच्या बरोबर. जेवणात तर खूप फरक पडतो. हो ना. Yes. बऱ्याच लोकांची तक्रार असते, असं काहींचं अगदी पित्त पण होतं, हो. डोकं दुखायला लागतं. तुरडाळ जर खाल्ली ना तर हम्म. म्हणजे मला तरी असा प्रॉब्लेम होतो. हा तो फक्त तुरडाळीचं वरण खाल्लं की डोकं जरा पकडतं. हा तर तू ही डाळ जर हा. वापरली, रिप्लेस केली तुझ्या रोजच्या हम्म. डाळीला तर त्या बराच अच्छा, फरक हा. तुला तर जाणवेल. आता हे झालं आपलं दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. हम्म. आता जो आपला सकाळचा स्टार्टिंग जे आहे मेन ब्रेकफास्ट, त्याच्याबद्दल आपण बोललोच नाही. बरोबर. सगळं खरं तर सुरुवातीचा सकाळचा जे हो. पहिला ब्रेकफास्ट असतो तो खरं तर खूप हेल्दी असला हो, पाहिजे असला पाहिजे. आणि त्याच विचाराने आम्ही काही प्रोडक्ट्स इथे इंट्रोड्यूस केले. इंट्रोड्यूस केलं. जसं आपण उपम्यासाठी रवा वापरतो. हा जो रवा आहे हा पण ऑर्गॅनिक रवा आहे वा. आणि ह्याची जर चव बघितली तर अप्रतिम. ह्याचा हो का? उपमा किंवा शिरा वा. अतिशय सुंदर होतो. त्यानंतर हे दली आहे, गव्हाचा दली अच्छा. आहे. ह्याचा आणि पण पचायला खूप हलका असतो पचायला ना? हलका आणि टेस्ट छान ह्याची हो पण. ना? तर हे तुम्ही ह्याचा पण उपमा करू शकता. त्यानंतर हे पोहे आहेत आपले, जे रोज लागतात जे कांदे आपल्याला. पोहे आपण बऱ्याच वेळा हो, आपल्या हो. घरात असतात. हम्म. तर हे जे का पोहे आपण वापरले तर ह्यांनी पण जसा ऍसिडिटीचा त्रास असेल तर तो पण ह्या पोह्यांनी कमी होतो. अच्छा, आणि मग आता खूप छान आहे हे चवीला. आता पोह्यांवर मला आठवलं शेंगदाणे पण असतील तुझ्याकडे. हो, शेंगदाणे पण आहेत आपल्याकडे. शेंगदाणे पण असेच ना की ज्याने आपल्याला काय ऍसिडिटी वगैरे होणार येस, नाही. शेंगदाणे पण आपल्याकडे हे तसे अच्छा. आहेत. असे हे नाश्त्याचे पदार्थ तुम्ही हे वापरू शकता. मंडळी, मी तर तुम्हाला सांगते की केसरबाग मधूनच तेल, त्याचप्रमाणे किचन मध्ये लागणारे मसाले, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तांदूळ, गहू आहेत का ग आपल्याकडे? हो, गहू म्हणजे गव्हाचं पीठ देतो आपण. अच्छा, गव्हाचं. गव्हाचं. अच्छा, आणि ते सुद्धा तुझ्या ह्याच्यात आमच्या चक्कीवर दळलेलं. दळलेलं, म्हणजे त्याच्यातही भेसळ नाही. अजिबात नाही. तर जनरली आपण बाहेर देतो त्याच्यात त्याचं आणि पीठ. प्रिझर्वेटिव्ह नसतात. हो, त्याच्यामुळे हे बरोबर. पीठ तुम्ही 15 दिवसापेक्षा जास्त हा. घरामध्ये स्टोर नाही करू म्हणजे शकत. केसरबाग म्हणजे शुद्धतेची हमी. तर मग हिच्याकडून हे सगळे पदार्थ मागवाच. पण मंडळी, आता चालू होते नवरात्र आणि नवरात्रीत बऱ्याच जणांचं, म्हणजे मला तरी असं ना प्रॉब्लेम असतो की तेलकट खाल्लं, काय खाल्लं की ऍसिडिटी होते. आणि आजकाल तू बघतेस की बाहेर एवढं काय आपण म्हणतो भेसळयुक्त पदार्थ झालेले आहेत उपवासाचे. तर त्याच्यासाठी माझ्यासाठी तर मला हवेच आहेत, पण माझ्या व्ह्युअर्सना सांग ना की तुझ्याकडे काय उपवासासाठी स्पेशल आहे. आज मी मंडळी खास त्यासाठीच आलेली आहे, पण हिने मला कालच रात्री फोन केलाय की स्नेहल, माझ्याकडे तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे. म्हटलं काय सरप्राईज सांग तरी, म्हणून मी आज तुझ्याकडे आले. तर सांग मला काय सरप्राईज देतेस. तुझ्यासाठी सरप्राईज म्हणजे असं आहे की बघ, आता 22 तारखेपासून आपले नवरात्राचे उपवास सुरू होणार आहेत, बरोबर. तर उपवासाच्या वेळेस बऱ्याच जणांचे 9-10 दिवसाचे उपवास असतात आणि उपवासाला आपल्या खाण्यात बरेचसे बाहेरचे पदार्थ येतात आणि त्यांनी ऑब्व्हियसली पचायला त्रास होतो आणि उपवास आपल्याला त्रासदायक वाटायला लागतात, बरोबर. आणि तुझा पण मला बऱ्याच वेळेला फोन येतो, असा त्रास होतोय मला, साबुदाण्याची खिचडी पचत नाही. तर त्यासाठीच आम्ही ही जी पूर्ण रेंज आणलेली आहे, हे सगळे तुम्हाला या 9 दिवसात नवरात्रीच्या उपवासात वापरता येण्याजोगे अतिशय दर्जेदार पदार्थ आहेत. या नवरात्रीच्या उपवासात वापरण्यासाठी आपल्याकडे आहे हे शेंगदाणे, त्यानंतर साबुदाणा आहे, ऑर्गॅनिक साबुदाणा आहे हा. हे आहे राजगिऱ्याचं पीठ, ही आहे उपवासाची भाजणी, त्यानंतर हे आहे लिटिल मिलेट आणि बार्नियार्ड मिलेट. आता हे मिलेट्स म्हणजेच काय असतं, तर भगर जी असते आपली पांढरी भगर, तर पांढरी भगर ही पॉलिश्ड असते. म्हणजे आपले वरीचे तांदूळ किंवा भगर जे म्हणतात ते. तर हे अनपॉलिश्ड ज्या मिलेट असतात ना, ह्यालाच नंतर पॉलिश करून त्याची वरई बनवली जाते. तर हे अनपॉलिश फॉर्म मध्ये खाल्ल्यानंतर उपवासाला त्याचा फायदा असा असतो की ते पचायला हलके, कारण हाय फायबर असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पचनासाठी ह्याचा त्रास अजिबात होत नाही. म्हणून तुम्ही शक्यतो ह्याचाच उपमा करून खाल्ला पाहिजे उपवासासाठी. आणि हे काय म्हणालीस? हे लिटिल मिलेट. आणि कसं असतं, महाराष्ट्रामध्ये युजली बार्नियार्ड मिलेट म्हणजेच वरईला रिप्लेसमेंट आहे आणि साऊथ इंडियन लोक जे आहेत ना, ते लिटिल मिलेट हे उपवासाला खातात आणि महाराष्ट्रामध्ये बार्नियार्ड मिलेट खातात उपवासाला. दोन्हीही मिलेट्स उपवासाला आपण वापरू शकतो. आणि मी हे जे बघितलं की हे जी थालीपीठाची जी भाजणी आहे उपवासाची, थालीपीठ म्हणा किंवा काही तुम्ही डोसा पण करू शकतो. तर मग ह्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स? ह्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ आहे, त्यानंतर वरईचं पीठ आहे
आणि साबुदाण्याचं पीठ आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा जिरा वगैरे टाकलेला अच्छा, आहे म्हणजे थोडं चवीसाठी, टेस्टिंग टेस्टसाठी. आणि जस्ट तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, आल्याचं वाटण आणि मीठ टाकून त्याचं पीठ तयार करून त्याची आंबोळी किंवा डोसा केला डोसा किंवा तरी थालीपीठ. थालीपीठ पण करू शकतो. शेंगदाण्याचं कूट टाका, शेंगदाणा बटाटा. कूट, बटाटा टाकून थालीपीठ पण करू शकतो आणि ह्याचा डोसा पण करू शकतो. तर मंडळी हे बघा, हिने एक नाही चांगले 7-8 पदार्थ आपल्याला इंट्रोड्यूस केलेत की ज्याच्यामुळे तुम्ही हे पदार्थ खाल पण तुम्हाला ऍसिडिटी बिलकुल होणार नाही आणि उपवासाचा त्रास काही जाणवणार नाही. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि हे लाडू आता कसं आहे, स्नॅकिंग साठी काही आपल्याला आयटम हवे असतील उपवासाच्या वेळेस पण मध्ये काहीतरी चेंज, तर त्यासाठी आपण हा बटाट्याच्या किसाचा चिवडा ठेवलेला आहे. अतिशय चविष्ट आहे आणि हे आहेत डिंकाचे लाडू. वाव, छान. आणि त्यानंतर एक अतिशय स्पेशल प्रोडक्ट आपल्याकडे आहे जो तुम्हाला रेअरली बघायला मिळेल. तर हा आहे मिलेटचा खाकरा. वाव, छान. अतिशय टेस्टी आणि तो मिलेटचा, सुद्धा उपवासाचा. उपवासाला सुद्धा खायला तुम्हाला खाकरा आम्ही अवेलेबल वाव, केलाय. तर छान. हे पण मिलेट पासून बनवलेलं आहे आणि ह्याच्यात थोडंसं राजगिरा पीठ टाकून थोडासा मसाला पण टाकलेला आहे जो म्हणजे उपवासाला चालेल ट्रेन असा. मध्ये येता जाता पण आपल्याला असं खायचे जेव्हा हा, सेन्सेशन हा. होईल तेव्हा. असा हा छान. अगदी युनिक पदार्थ मी म्हणू हो, म्हणजे शकते. हा युनिकच आहे, म्हणजे मी तरी प्रथमच पाहिलं. तर उपवासाचा खाकरा हो, हा मस्त. आमचा स्पेशल आहे. तर आता कसं आहे, हे सगळे पदार्थ तर आपण बघितले, बरोबर आहे. आता हे तयार करताना ज्यात आपण करणार आहे त्याच्यासाठी ते तेल तूप पण चांगलंच वापरलं पाहिजे. बरोबर. तर ह्या पदार्थाचं महत्व अजून वाढेल. वाढेल. त्यासाठी हे जे आहे हे शेंगदाण्याचं तेल आहे. आणि हे घाणीवर काढलेलं तेल आहे शेंगदाण्याचं, शुद्ध ऑर्गॅनिक शुद्ध, रित्या. अगदी शुद्ध. म्हणजे शेंगदाणे घाणीत, लाकडी घाणीत टाकून त्याला फक्त क्रश करून जे खाली आलेलं त्याचं तेल आहे ते हे बॉटलमध्ये भरलेलं आहे. इतकं हे शुद्ध आहे. नो प्रिझर्वेटिव्ह, नो केमिकल. आणि या तुपाबद्दल हिने सांगितलंच मगाशी. तुपाबद्दल मी सांगितलं, हे गीर गाईचं तूप आहे. आणि ह्या तुपाला का प्रिफर केलं पाहिजे, कारण एक तर मी सांगितलं की हे बेलोना मेथडनी काढलंय आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की गीर गाईचं जे दूध आहे तेच मुळात पचायला खूप हलका असतं. बरोबर. त्याच्यामुळं ह्याचं जे तूप आहे हे अगदी तुम्ही 3-4 महिन्याच्या बाळापासून सिनियर सिटीजन्स, तुमच्या घरात कोणी वयस्क असतील म्हणजे तर त्यांना देऊ शकता. पचायला अतिशय हलकं आहे असं आहे. आणि आता ह्याच्याबद्दल सांग. हा अगदी काय म्हणतो आपण मोस्ट डिमांडिंग म्हणू शकतो ह्याला. हा आहे आपला काश्मीरी केसर आहे. हा इम्पोर्टेड नाही आहे. हा आम्ही काश्मीर वरून सोर्स केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. आता वास तर तुम्हाला येणार नाही, पण स्नेहल तुला आला का वास? हो, आला. तू जसं उघडलंस तसंच आलं. अतिशय सुंदर असा हा केसर आहे. खूप छान आहे बघा. हिने तिथे उघडलं तरी मला असं इथपर्यंत वास आलाय. छान. तर काही दुधाचे वगैरे पदार्थ. किती ग्राम आहे? हा 1 ग्रामची डबी आहे ही. हो का? येस, 1 ग्रामची डबी आहे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये काही दुधाचे पदार्थ, खिरीचे पदार्थ, गोड पदार्थ केले तर अगदी एखाद दुसरा अगदी जरी तुम्ही श्रीखंडात आपल्याला टाकलं तरी सुद्धा त्याला अप्रतिम असा सुवास येतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मला अजून एक विचारायचं की तुझ्याकडे ड्रायफ्रुट्स आहेत का? हो, ड्रायफ्रुट्स पण असतात आमच्याकडे. जनरली बरेच लोक उपवासात ड्रायफ्रुट्स पण खातात ना. हो. मग ते ड्रायफ्रुट्सचे कुठले कुठले प्रकार आहेत? आपल्याकडे काजू मिळतात, त्याच्यानंतर बदाम मिळतात आणि अक्रोड मिळतात आणि किशमिश मिळतात, मनुके, बेदाणे असे. तर बऱ्याच लोकांचं असं ना की ड्रायफ्रुट्स खाल्ले की कसं पोट पॅक असतं. तर मंडळी, ह्या अशा दर्जेदार उत्पादनं जर तुम्हाला घ्यायची असतील तर केसरबाग मध्ये तुम्ही नक्की या. तर वैशाली, तुझ्याकडे यायचं कसं, जरा पूर्ण ऍड्रेस सांग. तर केसरबाग जे आहे आमचं स्टोर आहे ठाण्यामध्ये, ठाणे पश्चिम इथे वसंत विहार मध्ये आम्रपाली आर्केड मध्ये तुम्ही आलात की तुम्ही केसरबागला व्हिजिट करू शकता. आणि स्नेहल, मला ना सांगायला खूप आवडेल की आता जे वाव स्नेहलचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी ना आम्ही ही नवरात्राची खास ऑफर आणली. अरे वा, क्या बात आहे. हे जे इथे मी जेवढे पदार्थ दाखवलेत ह्याच्यामधले तुम्ही कुठलेही 6 पदार्थ घेऊ शकता. 6 प्रोडक्ट तुम्ही घेतलेत तर फक्त तुम्हाला 5 प्रोडक्टच पेमेंट करायचं आहे. 6वं प्रोडक्ट तुम्हाला पूर्णपणे फ्री देण्यात येईल. छान. आणि ही जी ऑफर आहे ती फक्त 20 तारखेपर्यंतच अवेलेबल आहे. अच्छा, 20 सप्टेंबर पर्यंत जर कोणाला यायचंय तुम्ही ते नक्की या आणि या संधीचा नक्कीच फायदा घ्या. आणि जर कुणाला यायला जमणार नसेल तर आम्ही होम डिलिव्हरीही देतो. ठाण्यातही आणि ठाण्याच्या बाहेर पूर्ण मुंबईत कुठूनही तुम्ही ऑर्डर करू शकता.
आणि जस्ट आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. हो त्या नंबरवरती जरी तुम्ही तुमची ऑर्डर टाकली तर तुम्हाला घरपोच होम डिलिव्हरी डिलिव्हरी मिळेल. आणि जर ज्या प्रेक्षकांना इथे यायचं आहे तर मग तिथे टायमिंग सांग आहे दुकानाचे. सकाळी 9:30 ते रात्री 9:30 सगळे दिवस आमचं दुकान ओपन असतं. 365 डेज कधी या Yes, तुम्ही. कधीही या. यू आर मोस्ट वेलकम. हा. आणि त्याचं झालं तर तुझा नंबर सांग ना. हा, इकडे स्टोअरचा नंबर आहे आमचा 9653373227. अच्छा. जो कॅप्शन मध्ये पण दिलेला आहे. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून कधीही या किंवा त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती आहे हा नंबर, तुम्ही ऑर्डर टाकू करू शकता. शकता. हा. तर वैशाली, छान अशी इन्फॉर्मेशन तू दिलीस. अगदी युजफुल अशी इन्फॉर्मेशन आहे, निदान माझ्यासाठी तरी. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. पण जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर 20 तारखेच्या आत केसरबागला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि छान छान प्रोडक्ट मागवा. तुम्हाला एक प्रोडक्ट फ्री मिळणार आहे. बाय बाय.